आता त्यामध्ये दिसेल तुम्हाला की जे काही घडलंय त्याच्यामध्ये 4-5 लोक आहेत, एकटा आहे. आता इतर मच्छर आहे. तरी 4-5 लोक लागले दामगुडे तुम्हाला. आता 4-5 लोक तिथं काय म्हणजे काय आता काहीतरी या दिसतंय हे पहा, साधा उद्देश असतो. जेव्हा स्पॉन्टेनियस प्रतिकार असतो तो त्या क्षणाला होतो, बरोबर. मी तुमच्या अवतीभोवती 3-4 लोक गोळा करून उभं राहिलो, तुमच्याशी एक साधारण मिनिटभर मी तुमच्याशी चर्चा करतोय. समोरच्याला कल्पना नसताना जेव्हा त्याच्यावरती हल्ला करता तुम्ही, तर त्याला तुम्हाला असं वाटतं का की त्याला भ्याड हल्ला असं म्हणतात? 4-5 जण गोळा करून एकाला मारणं. तुमच्याबद्दलचे तुमचे आर्ग्युमेंट सुद्धा मान्य करू, एक वेळ त्यांनी शिव्या दिल्या असतील, जे पटलं नाही, तुम्हाला संताप आला, सगळं झालं. पण संघर्ष करायचा किंवा तुम्ही ज्याला पराक्रम धाडस म्हणता, त्या धाडसामध्ये एक बारीक असा मेल इगो असतो. त्या मेल इगोमध्ये 1-on-1 अशी एक टर्मिनॉलॉजी. अख्ख्या पराक्रमाच्या सगळ्या संकल्पनेमध्ये, कुस्तीमध्ये कोण वरचढ आहे, कोण ताकदीने बुद्धीने श्रेष्ठ आहे, हे ठरवायला 1-on-1 ची लढाई लागते. त्याला 4-5 जण गोळा करून मारत नाहीत. हे मला जे वैषम्य वाटलं तुषार दामगुडेंच्या बाबतीत, एवढा खंबीर खमक्या नक्षलवादाच्या विरोधात लढणारा माणूस, मला खरं तुमच्या पिस्तुलाबद्दलही माहिती नव्हतं. अलीकडे तुम्ही कमरेला पिस्तूल लावून फिरायला लागले नक्षलवाद्यांना घाबरून, हेही थोडंसं वैषम्य वाटणार आहे मला. या सगळ्याचं कारण काय? ओरिजिनल तुषार दामगुडे जो धडाडीचा होता, धाडसी होता, तो कुठं हरवलाय? 4-5 जण गोळा करून हनुमंत पवार सारख्याला मारावं लागलं. तुमचे शाब्दिक खेळांमध्ये की नाही, नक्षलवाद शाब्दिक खेळ नाही, साधा प्रश्न आहे. आता 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 तुम्ही बोलून झाले. आता मला बोलून देणार असेल तर आपण बसू. तुमच्यासाठी चालू आहे. 100%. आता कमरेला पिस्तूल लावणं म्हणजे घाबरणं जर असं असेल तर आमचं पोलीस दल भित्र आहे असं तुमचा एक दावा या 18 चॅनलचा दिसतोय मला. आता मी म्हटलं ना की आता पोत्यामध्ये ठेवलेलं असलं म्हणजे मी काढतो, मी शोधतो आणि मग थांब जरा, अशा प्रकारचं होणार नाही. एक असं जर काही भीती तत्सम काही असतं तर मुळामध्ये ज्यांच्याशी लढायला अनेकांची फुटते, तर मी असं कधी हात नसतं घातला. मी उघडपणे आजही जिहादी असतील ना, ते नक्षलवादी असतील, नाही तर कुठला टेररिस्ट असेल कुठल्या परदेशातून येणारा, त्यांच्या समोर हा वाघासारखा उभा राहील.